श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अवयवदान ही काळाची गरज आहे, कारण त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. अवयवदान केल्याने ज्यांना अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे अशा लोकांना जीवन मिळू शकतं. आज आपण बघतो आहोत की विज्ञानाने, सायन्सने बरीच अशी प्रगती केलेली आहे. वैद्यकीय विज्ञान जसे जसे प्रगती करत आहे तसं तसं अवयवदात्यांकडून मदत मिळू शकणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढत आहे. नवीन तंत्रज्ञान आणि प्रक्रियासह जीव वाचवण्याची संधी वाढत असताना अवयवदात्यांची मागणी प्रत्यक्ष देणगीदारांच्या संख्येपेक्षा वेगाने वाढत आहे. ऑर्गन डोनेशन, अवयवदान म्हणजे तुमचा अवयव किंवा अवयवाचा काही भाग अशा व्यक्तीला देणे ज्याला जगण्यासाठी गरज आहे. अवयव प्रत्यारोपण म्हणजे तुमच्याकडून अवयव काढून तो अवयव ज्या व्यक्तीला ज्याची गरज आहे त्यांच्या शरीरात बसवण्याची शस्त्रक्रिया प्रक्रिया. जर तुम्ही जिवंत असताना करार केला असेल तर ते तुमच्या मृत्यूनंतरही होऊ शकतं. पण कधी कधी तुम्ही जिवंत असतानाही दाता बनू शकता. यामध्ये सलग 2 शस्त्रक्रियांचा समावेश असतो, एक दात्यासाठी आणि एक प्राप्तकर्त्यासाठी. अवयवदाता म्हणजे सहसा अशी व्यक्ती जी अलीकडेच मरण पावलेली आहे किंवा जिवंत असताना त्यांचे अवयव दान करण्यास स्वेच्छेने आलेली आहे. पण नेहमीच नाही. जिवंत दाते देखील त्यांच्या आयुष्यात काही अवयव आणि ऊती दान करू शकतात. अवयव दान हे अतिशय पुण्याचं काम आहे. आपण बऱ्याच लोकांचा प्राण वाचवू शकतो. तर श्रोतेहो, आज आहे 3 ऑगस्ट. आज आपण राष्ट्रीय अवयवदान दिन, नॅशनल ऑर्गन डे साजरा करत असतो. तर श्रोतेहो, याच अनुषंगाने आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आमंत्रित केलेले आहे डॉक्टर भास्कर सोनारकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांना. सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आज आपण राष्ट्रीय अवयवदान दिन साजरा करत आहोत. तर या दिवसाचा नेमका उद्देश काय आहे आणि आजच्या दिवसाचं महत्व आपण काय सांगाल सर? मॅडम, सर्व श्रोतांचे मी या प्रसंगी स्वागत करतो. सर्वांना जागतिक अवयवदानाच्या शुभेच्छा देतो. महाराष्ट्र सरकारने आणि राष्ट्रीय आरोग्य संस्थेने राष्ट्रीय अवयवदान दिन 3 ऑगस्ट ते इंटरनॅशनल ऑर्गन डोनेशन डे 15 ऑगस्ट पर्यंत सप्ताह साजरा करण्याचा ठरवलेले आहे. अच्छा. त्याचा मुख्य उद्देश जनमानसात अवयवदानाबद्दल जनजागृती करणे. आजच्या तारखेमध्ये अवयवदान न झाल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास आपल्या नॅशनल रजिस्ट्रीनुसार 89,000 अद्यापही रुग्णांना अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहे. अच्छा. मागच्या वर्षी 2025च्या जे आपली नॅशनल रजिस्ट्री होती त्याच्या अनुषंगाने 20,000 जवळपास रुग्णांना अवयवदान करण्यात आले होते. पण आजच्या तारखेमध्ये 89,000 रुग्ण आजही देशामध्ये अवयवदानासाठी वेटिंग लिस्टमध्ये आहे. तर अवयवदान हे अत्यंत महत्वाचे आणि श्रेष्ठ दान आहे. त्याच्यामुळे रुग्णाच्या जीवनामध्ये एक आनंद आपण देऊ शकतो आणि मृत्यूच्या पटावर असणाऱ्या रुग्णांना आपण एक जीवनदान देऊ शकतो. म्हणून हे अवयवदान अत्यंत महत्वाचं आणि एक श्रेष्ठ दान आहे. खरंच. तर सर, आज आपण अवयवदानासंदर्भात बोलतो आहोत, चर्चा करतो आहोत. तर नेमकं अवयवदान म्हणजे काय सांगाल? अवयवदान म्हणजे मॅडम, आपण जिवंतपणी असताना आपल्या शरीरातलं यकृत, लिव्हर आणि आपली किडनी ते डोनेट करू शकतो जिवंत असताना. मृत्यूनंतर रुग्णांची फुफ्फुस, हार्ट, किडनी, नेत्र, स्किन यांचं आपण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करू शकतो मॅडम. अच्छा. म्हणजे शरीरात जेवढेही अवयव आहे त्याचं अवयवदान आपण करू शकतो. येस मॅडम. तर सर, आजची आपली भारताची जी स्थिती आहे अवयवदानाची, ही नेमकी कशी आहे, काय सांगाल? मॅडम, आता अवयवदानाबद्दल मी म्हटलंय की आता जनसामान्यामध्ये त्यांची जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. पर्सेंटेज जे आहे आपलं ऑर्गन डोनेशनचं एकदम कमी आहे. आणि इव्हन ऑर्गन डोनेशनसाठी जे ब्रेन डेड येतात ते पण नोटीस आहे ना, ते थोडं उशिरा होते. अच्छा. त्याच्यामुळे काय होते मॅडम की जे लोकांच्या नातेवाईकांची पण जर इच्छा असली ऑर्गन डोनेशनची तर ते डोनेशन करू शकत नाही, कारण त्यांचा ऑलरेडी ब्रेन डेड हा डिलेड इन्फॉर्म झालेला आहे आणि मग त्याच्यावेळी त्याच्या शेवटच्या क्षणी त्याच्यामध्ये हार्ट पण बंद झालेला आहे. तर अशा वेळी मग आपण त्याचे बाकीचे ऑर्गन घेऊ नाही शकत. फक्त नेत्र आणि त्वचा ही आपण मृत्यू झाल्यानंतरही घेऊ शकतो. म्हणजे सध्या स्थितीमध्ये देशामध्ये अवेअरनेस अत्यंत कमी आहे. बरोबर. इन्फ्रास्ट्रक्चर हे मॅडम कमीच आहे. कारण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असं आहे की ऑर्गन रिट्रीव्हल सेंटर, हे ऑर्गन रिट्रीव्हल सेंटरच्या जे मापदंड आहे
त्याच्यासाठी अप्रोप्रिएट ऑथॉरिटी प्रत्येक डिव्हिजनमध्ये डेप्युटी डायरेक्टर हे आहे. तर त्यांच्या संमतीनंच त्यांना रजिस्ट्रेशन दिलं जाते की कोणतं सेंटर हे ऑर्गन रिट्रीव्ह करू शकतं, म्हणजे मृतकांच्या शरीरातून ऑर्गन काढू शकते आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करू शकते. तर याच्यासाठी अप्रोप्रिएट ऑथॉरिटी आपल्या चंद्रपूरसाठी डेप्युटी डायरेक्टर आरोग्य सेवा नागपूर हे आहे. अच्छा. आणि मला सांगताना अत्यंत आनंद होतो की आपल्या चंद्रपूर शहरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय इथे जुलै 2025 रोजी हा. उपसंचालक नागपूर यांनी आपल्या या केंद्राला ऑर्गन रिट्रीव्हल सेंटर आणि ऑर्गन ट्रान्सप्लांट आणि टिश्यू स्टोरेज सेंटर याची मान्यता दिलेली आहे. अरे वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता माननीय डॉक्टर मिलिंद कांबळे सर यांच्या अंतर्गत ब्रेन स्टेम डेट ही कमिटी पण स्थापन करण्यात आलेली आहे. अच्छा. तर जेव्हापर्यंत ब्रेन स्टेम डेट ही कमिटी एखाद्याचं ब्रेन स्टेम डेट झालेलं आहे हे डिक्लेअर करत नाही तेव्हापर्यंत आपण त्या लास्ट स्टेजवर असणाऱ्या रुग्णांचे अवयव काढू शकत नाही. अच्छा. तर आता ती इव्हन ऑर्गन रिट्रीव्हल सेंटर हे आपल्याकडे आहे. ब्रेन स्टेम डेट करणारी कमिटी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता कार्यान्वित करण्यात आलेली आहे. मॅडम, अच्छा. सर, आपण 2-3दा उल्लेख केला ब्रेन डेथ, हे नेमकं काय आहे सर? ब्रेन डेटमध्ये काय असतात मॅडम की जे आपले व्हायटल सेंटर असतात, ज्याच्यात आपण कार्डियक सेंटर म्हणतो, रेस्पिरेटरी सेंटर म्हणतो आणि आपलं कॉन्शियसनेस आहे, याचे सेंटर जे असतात ते ब्रेन स्टेम मध्ये असतात. अच्छा. तर त्या ब्रेन स्टेमचा जर ते इनॅक्टिव्ह जर झाले असतात, ते कार्यान्वित नाही, परमनंट डॅमेज जर त्यांना झालेलं असेल, जसं काय आपल्या हेड इंजुरी झाली आहे, आपल्या मस्तिकामध्ये इंट्राक्रॅनियल हेमरेज झाले म्हणजे रक्तस्राव झाला आहे, किंवा एखाद्या शस्त्रक्रियामध्ये तो पार्ट निकामी झाला आहे, तर परमनंट आणि इरिव्हर्सिबल जर डॅमेज आपला या ब्रेन स्टेमचा जर झाला तर अशांना आपण मग ब्रेन स्टेम घोषित करतो. अशा रुग्णामध्ये मॅडम रेस्पिरेशन जे असते ते बंद झालेलं असते. अच्छा. हा, कृत्रिमरित्या त्यांची आपण हृदय आहे हे सुरू ठेवू शकतो. अच्छा. तर अशा वेळी मग त्यांच्या व्हायटल ऑर्गनला शरीराचा रक्तपुरवठा आपण करू शकतो. तर जवळपास म्हणजे रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही 36 ते 72 तास हा एक पिरियड आपल्याला आहे. त्या पिरियडमध्ये ब्रेन स्टेम डेट झाल्यानंतर आपण ते ऑर्गन डोनेशन करू शकतो. अच्छा. त्यासाठी फक्त आपल्याला जे ब्रेन स्टेम कमिटी आहे यांचं आपल्याला मान्यता घ्यावं लागणार आणि नंतर त्यांचे ऑर्गन रिट्रीव्ह करायची पण त्याची सोय आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आता करण्यात आलेली आहे. मॅडम, अच्छा. अवयवदान करताना मृत्यूनंतर किंवा ती व्यक्ती जिवंत असताना कोणते नेमके अवयवदान, त्याबद्दल काय तर सांगा? जिवंतपणी आपण आपलं यकृत आणि आपली किडनी पण डोनेट करू शकतो. मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे आमच्या ज्या डॉक्टर पल्लवी डोंगरे मॅडम आहे त्यांनी त्यांच्या आईला यकृत दान केलेलं आहे. लिव्हरचा आपण काही पार्ट डोनेट करू शकतो जिवंतपणी, बरोबर. आणि किडनी पण आपण डोनेट करू शकतो. एका किडनीवर माणसाचं आपण म्हणजे आयुष्य चालू शकतो. हा, तर आपण जिवंतपणी आपण किडनी आणि यकृत डोनेट करू शकतो. आणि मरणानंतर म्हणजे शरीरातल्या व्हायटल ऑर्गनचा रक्तपुरवठा हा बंद पडलेला असतो. अशा वेळी मग मृत्यू झाल्याच्या नंतर 6 तासापर्यंत आपण त्या रुग्णांचे नेत्र आणि त्वचा ही डोनेट करू शकतो. मॅडम, नेत्रदानासाठी आमच्याकडे जिल्हा स्तरावर आमची एक समिती आहे. एक मृत्यू झाला असं डिक्लेअर करून मग आमची जे टीम आहे ते आम्हाला जर सांगितलं तर आमची टीम ही त्यांच्या घरी जाऊन आपले नेत्र बुबुळ काढू शकते आणि मग ते आम्ही आमच्याकडे जे स्टोरेज आहे आणि जिथं त्यांची गरज आहे तिथं आम्ही पाठवतो. तर याच्यासाठी आमच्याकडे टीम आहे ती ऍक्टिव्ह करते. आणि आतापर्यंत चालू वर्षामध्ये आम्ही जवळपास 15 नेत्रदातांनी मरणोपर्यंत आपले नेत्रदान केलेले आहे. अच्छा. आणि जेव्हा आपण एकदम ब्रेन स्टेम डेट झालेला आहे समजायचं, असे रुग्णांच्या नातेवाईकांच्या संमतीनं आपण 36 ते 72 तासापर्यंत त्या आतपर्यंत त्या रुग्णांची फुफ्फुस, हृदय, किडनी, नेत्र, पॅनक्रियास, इंटेस्टाईन हे आपण त्यांचे ऑर्गन काढू शकतो. ते लोक डोनेट करू शकतात. अच्छा. तर सर, मग यासाठी नेमकी कोणती व्यक्ती पात्र ठरू शकते? मॅडम, मी जे सांगितलंय की जिवंतपणी आपण 18 वर्षा ज्यांचं ब्रेन डेड झालंय अशाचे आपण ऑर्गन रिट्रीव्ह करतो आणि डिपेंड त्याचे ऑर्गन आपण फंक्शनिंग आहे की नाही हे पाहून त्याच्या मग काही चाचण्या असतात मॅडम, ते प्रोसेसिंग केली जाते अच्छा. आणि त्याच्यानंतर त्याची फंक्शनल असेसमेंट केल्या जाते आणि त्याच्यानंतर मग ते ऑर्गन आपण डोनेट केल्या जाते. अच्छा. हा, मग त्यात काही असं आजाराचं वगैरे असतं का की या आजारासाठी चालणार नाही किंवा असं काही असतं का सर? मॅडम, ऑर्गन डोनेशनच्या अगोदर काही प्रोसेसिंग केली जाते, काही स्क्रीनिंग केल्या जाते, काही तपासण्या केल्या जाते. ते मृत्यूनंतर रुग्णांच्या काही तपासण्या असतात ते काही केल्या जाते. त्याच्यामध्ये समजा कोणता आजार म्हणजे एकदम जसा HIV सारखा आजार किंवा हेपॅटायटिस B सारखा आजार असे काही आजार असतात मॅडम, तर त्या रुग्णांचे आपण अवयव टाळतो, ट्रान्सफर करत नाही, कारण त्याच्यामुळे ते
तो आजार दुसऱ्यांना पसरण्याची बरोबर. शक्यता असते. तर आपण स्क्रीनिंग केल्या जाते, जसं HIV, HbSAg आणि इत्यादी अशा तपासण्या केल्या जाते. ते ऑर्गन रिट्रीव्ह केल्यानंतर मॅडम केल्या जाते किंवा म्हणजे रुग्णांच्या फायनल स्टेजमध्ये पण आपण ते केल्या जाते. अच्छा. आणि मला सांगायचं या प्रसंगी आहे मॅडम की अवयदान एक श्रेष्ठ ज्ञान आहे, हे एक शुद्ध ज्ञान आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण आर्थिक देवाणघेवाण केल्या जात नाही, म्हणजे नातेवाईकांना कोणत्या प्रकारच्या त्याची आर्थिक मोबदला दिला जात नाही, म्हणून एक प्रकारचं एक शुद्ध ज्ञान आहे. तर हे दान करताना त्या रुग्णाच्या ज्या ह्या चाचण्या असतात मॅडम, ते चाचण्याचा पण त्यांच्यावर आर्थिक भूर्दंड काही नसतो, अच्छा. ते शासनामार्फत आपण केल्या जाते मॅडम. अच्छा. येस मॅडम. बरं, आपण काही महत्वाच्या आजारांसंदर्भात बोललात. बाकी जे आजार आहे, जसं आज आपण बघतो की भरपूर असे आजार आहेत, जे मधुमेह आहे, BP आहे, शुगर आहे, थायरॉइड, जे काही आहे हे, या आजारांसाठी हे अवयवदान चालतं का? जे रुग्णांचे ऑर्गन हां. फेल झालेलं आहे, हां. एंड स्टेज डेसमध्ये, जसं आपण किडनी फेल्युअरचे पेशंट पाहतो, ते कृत्रिमरित्या आपल्या डायलिसिसवर आपण त्यांना ठेवतो, त्यांना आठवड्यातून 2-3 आर्टिफिशियली आपण त्यांचे रक्ताचे शुद्धी करून डायलिसिस करून त्या रुग्णांना हे करतो. परंतु त्या रुग्णांना एक फायनल स्टेज जे ट्रीटमेंट आहे ते त्यांना किडनी ट्रान्सप्लांटच आहे. अच्छा. हा. तर अशा वेळी असे जे रुग्ण असतात ज्यांना डोनेशन करतो, ऑर्गन ट्रान्सप्लांट करतो, त्याच्यामध्ये आम्ही त्यांचं एज बघतो, त्यांचा रक्तगट बघतो आणि त्यांच्या आजाराची तीव्रता किती आहे. ज्यांना आपण ट्रान्सप्लांट करणार आहोत त्या रुग्णांना त्याची तीव्रता कशी आहे, ह्या गोष्टी प्रायोरिटीने ठरवून त्यांना काही गुणांकन दिले जाते आणि त्याच्यानंतरच मग त्या रुग्णांना ट्रान्सप्लांट केले जाते. अच्छा. त्याच्यासाठी केंद्र स्तरावर नॅशनल रजिस्ट्री मेंटेन केलेली असते मॅडम. अच्छा. आणि त्याच्यावरून वेटिंग लिस्ट ठरवली जाते, त्यांची कोणाची प्रायोरिटी कोणाची आहे ठरवली जाते आणि अशा रुग्णांना मग ते आपण ऑर्गन प्रायोरिटीने दिले जातात. अच्छा. बरं, अजून एक इथे मला प्रश्न विचारावासा वाटतो की एखादा व्यक्ती जर कमी वयाचा असेल आणि मोठ्या व्यक्तीला दान करायचं असेल, तर असं वयाचं जर अंतर असेल तर चालतं का? येस मॅडम, चालू शकते. फक्त त्याच्यासाठी कसं, आता समजा मी सांगितलं की जर एक मायनर असणार, त्याचं ब्रेन स्टेम डेड झालेलं आहे, ऍक्सिडेंट झाला आणि त्याचं ब्रेन स्टेम डेड झालाय, तर त्याच्या नातेवाईकाच्या संमतीनं आपण ते त्यांना डोनेट करू शकतो. अच्छा. हा. परंतु जिवंतपणी 18 वर्षाच्या खाली आपला डोनेट करू शकणार नाही तो. अच्छा. सर, हे अवयवदानासंदर्भात झालं, बरेचदा आपण म्हणतो की बॉडी डोनेट करणं, हे काय असतं आणि कसं? हा मॅडम, आता देहदान करायचा अनेक संकल्प केला आहे. आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक दात्यांनी आपलं देहदान केलेलं आहे. बरोबर आहे. त्याचा फायदा आपल्या वैद्यकीय महाविद्यालय किंवा आरोग्य शिक्षण घेणारे जे आपले विद्यार्थी आहे त्यांना ते शिक्षणासाठी त्या देहदानाचा नक्की फायदा होते. म्हणजे फर्स्ट इयरमध्ये अॅनाटॉमी हा विषय असते, त्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना ते अॅनाटॉमी शिकवली जाते आणि त्याच्यासाठी आपल्याला डेड बॉडीची आवश्यकता असते. तर अनेक चंद्रपूरच्या दात्यांनी आपलं मृत्यू पश्चात देहदान केलेलं आहे. आमचे जे आताचे जिल्हा शल्य चिकित्सक आहे डॉक्टर बंडू रामटेके सर, त्यांनी त्यांच्या आईचं मृत्यू पश्चात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान केलेलं आहे. अच्छा. त्याच्या व्यतिरिक्त मला सांगायचं आहे मॅडम की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 10 रुग्णचे नातेवाईकांनी आपल्या जवळच्या लोकांचं जे मृत्यू पश्चात ते त्यांनी डोनेशन केलेलं आहे. तर त्यांना आम्ही माननीय पालकमंत्री चंद्रपूर यांच्या आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते 15 ऑगस्टला त्यांनी जे मृत्यू पश्चात डोनेशन केलं आहे त्यांना मॅडम आम्ही सन्मानित केलेलं आहे. आणि यावर्षी पण आम्ही 15 ऑगस्टला ज्यांनी चालू वर्षीमध्ये मृत्यू पश्चात ज्यांनी डोनेशन केलेलं आहे त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. अगदी छान उपक्रम आहे सर, आणि यामुळे छान जनजागृती आपल्या चंद्रपूरमध्ये नक्कीच होणार आहे. सर, या अवयवदान असेल किंवा नेत्रदान असेल, हे कोणतेही दान करताना बरेच असे गैरसमज आहे. जसं आपण म्हटलं की नेत्रदान करताना ती व्यक्ती विद्रूप होते किंवा पुढच्या जन्मी ती व्यक्ती अंध होते, असे बरेच गैरसमज आहे. आपण काय सांगाल सर? मॅडम, मला या सर्व श्रोत्यांना या प्रसंगी आवाहन करायचं आहे की सर्व धर्मांनी अवयदान आणि देहदानाला मान्यता दिलेली आहे. हे एक श्रेष्ठ ज्ञान आहे. तर त्याच्यामुळे कोणता आपल्याला मोक्ष प्राप्त होणार नाही किंवा आपल्या शरीरामध्ये विद्रूपता येते असं नसते मॅडम. आपण ज्या प्रकारे कोणा रुग्णाचं शस्त्रक्रिया करतो, त्याला सन्मानपूर्वक ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातो, त्याचप्रमाणे मॅडम आम्ही ऑर्गन रिट्रीव्ह करण्यासाठी ऑर्गन डोनेशन करणारे जे मृतक असतात त्यांचं सर्जरी केल्या जाते. शस्त्रक्रिया गृहामध्ये घेऊन त्यांना तज्ञांच्या मार्फत शस्त्रक्रिया केली जाते आणि फक्त त्यांना म्हणजे जे स्टिचेस असतात शरीरावर, तेवढीच स्टिचेस असतात जे शस्त्रक्रिया पश्चात होतात. त्यांचे जे आम्ही मृतदेह आहे हे सन्मानपूर्वक मॅडम त्यांच्या नातेवाईकांना तसा सुपूर्द करतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची विद्रूपता येत नाही. तर मला या प्रसंगी आवाहन करायचं आहे की आपण हे जे गैरसमज आहे
ते काढून टाकले पाहिजे आणि अगदी. मोठ्या प्रमाणामध्ये या जे आपलं सामाजिक उपक्रम आहे अवयदानाचं त्यामध्ये सर्वात जास्तीत जास्त सहभागी लोकांनी व्हायला पाहिजे. सहभाग घेतला पाहिजे. अगदी छान सांगितलं सर. आपल्या श्रोत्यांचे गैरसमज नक्कीच यामुळे दूर झाले असतील. सर, या अवयवदानामुळे किती रुग्णांना नवजीवन मिळू शकतं असं आपल्याला वाटतं, काय सांग? एका रुग्णांचे जे ऑर्गन डोनेट केले तर कमीत कमी आपण 8 रुग्णांना जीवनदान देऊ शकतो. जे आपल्या शरीराचे भाग आहे, ज्याचं हृदय आहे, फुफ्फुस आहे, किडनीज आहे, नेत्र आहे, पॅनक्रियाज आहे, इंटेस्टाईन आहे, स्किन आहे, हे आपण डोनेट करू शकतो. तर जवळपास आपण एका रुग्णाच्या डोनेशनमुळे 8 रुग्णांना ही जीवनदान भेटू शकतं. सर, या अवयवदाना संदर्भात पारदर्शकता कशा पद्धतीने राखली जाते याबद्दल काय सांगाल सर आपण? मॅडम, अवयदान हे एक प्रकारचे श्रेष्ठ आणि शुद्ध ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण प्रकारची एक पारदर्शकता राबविली जाते. जसं मी सांगितलं की केंद्र स्तरावर नॅशनल रजिस्ट्री त्याची एक निर्माण केलेली आहे. त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट असते. त्या वेटिंग लिस्टच्या अनुषंगाने त्याचं पेशंटचं एज काय आहे, त्याची आजाराची तीव्रता काय आहे, ज्यांना गुणांक देऊन त्यांना प्रायोरिटी देऊन त्या रुग्णांना आपण अवयदान केले जाते मॅडम. तर अशा वेळी मग आपली डोनरचे नातेवाईक किंवा जे डोनर आहे आणि जे रिसिव्हर आहे यांना पण माहित नसते की आपल्याला कोणत्या रुग्णांपासून आपल्याला डोनेट केलेलं आहे. तर ही आम्हाला त्याच्यामध्ये एक प्रायव्हसी पण आपण त्याच्यामध्ये मेंटेन करतो आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी पण मेंटेन केल्या जाते आणि डिव्हिजनल लेवलवर ZTCC यांच्या रेग्युलेशनमध्ये ही प्रक्रिया राबवली जाते. अच्छा, बरं सर, एखाद्या व्यक्तीला जर अवयवदान करायचं आहे, नेत्रदान करायचं आहे, पण त्यांनी कुठेही ते नोट करून ठेवलेलं नाहीये किंवा रजिस्टर्ड केलेलं नाहीये, तर तो व्यक्ती गेल्यानंतर घरच्या व्यक्तींनी कुठे संपर्क साधावा? मॅडम, आमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आपण संपर्क साधू शकता. तिथं आमची टीम आहे नेत्र विभागामध्ये. आमचे त्याच्यामध्ये कोऑर्डिनेटर आहे श्री योगेंद्र इंदूरकर आणि श्री विवेक मसराम, हे आमचे नेत्र चिकित्सा अधिकारी आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आमचे वैद्यकीय अधिकारी असतात. त्यांना जर संपर्क साधला रुग्णांच्या मृत्यूनंतर जवळपास 6 तासाच्या आत त्याचे नेत्र काढणं आवश्यक असते, बुळबुळे काढणे आवश्यक असते. तर त्या पिरियडमध्ये जर आपण आम्हाला माहिती दिली आणि आम्हाला बोलवलं तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन, म्हणजे नेत्रदान हे आम्ही त्यांच्या घरी जाऊनच करतो. त्याच्यासाठी त्या रुग्णांची म्हणजे बॉडी आपल्या रुग्णालयात आणण्याची आवश्यकता नसतात. आम्हाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आमची टीम ही त्यांच्या घरी जाते, त्यांना सर्टिफाईड करते आणि नातेवाईकांच्या संमतीनं आम्ही त्यांचे नेत्र बुब्बुड काढून घेतो. अच्छा, बरं सर, हे जे जनजागृती वगैरे सगळं काही आहे, ज्या गोष्टी बऱ्याचशा आपल्या शहरातल्या लोकांना माहिती आहे, ग्रामीण भागासंदर्भात आपण काय सांगाल सर? मॅडम, ग्रामीण भागाच्या संदर्भात आणि यावर्षी ग्रीन रिबन कॅम्पेन ही राबवण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ग्रामीण स्तरावर ग्रामसभा जे असतात त्यातल्या सदस्य जे असणार, आमची उपकेंद्र जे आहे आणि त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातली आमची जी टीम आहे ती अवयदानाबद्दल त्यांचे जे महत्व आहे ते सर्वांना समजावून सांगून त्यांची जनजागृती करण्याचा उपक्रम आम्ही यावेळी हाती घेतलेला आहे. म्हणजे जेणेकरून शहरी भागाव्यतिरिक्तही ग्रामीण भागापर्यंत आम्ही तो उपक्रम राबवणार आहोत. आणि आपल्याकडे जे माध्यम आहे IECचे, आपलं सोशल नेटवर्किंग असेल, आपलं आकाशवाणीच्या माध्यमातून रेडिओचं आपलं नेटवर्क आहे, आपलं पत्रक आहे, पथनाट्य आहे. मॅडम, आम्ही स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. काही ठिकाणी आम्ही निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेतलेल्या आहे. तर याचा मुख्य उद्देश आमचा तोच आहे की जनसामान्यामध्ये आम्ही या अवयदानाबद्दल जनजागृती निर्माण करणं आहे. आणि ग्रामीण स्तरावर मॅडम आम्ही आता शाळा महाविद्यालयांच्या सहकार्याने NCC, NSS आहे किंवा NGO आहे यांच्या सहकार्याने आम्ही तिथं रॅली काढून या संदर्भातली जनजागृती करणार आहोत. नक्कीच तळागाळातील लोकांपर्यंत ही माहिती जाणं, जनजागृती होणं फार महत्वाचं आहे. येस मॅडम. तर सर, आज आपण हा जो दिवस साजरा करतो आहोत अवयवदान, यावर्षीची संकल्पना नेमकी काय आहे? ग्रीन रिबन कॅम्पेन आम्ही यावर्षी राबवणार आहोत. त्याचा मुख्य उद्देश आपला तोच आहे की सर्वसामान्यामध्ये जनजागृती, अवयदानाबद्दल जनजागृती करायची आहे. त्यांच्या मनामध्ये जे काही गैरसमज आहे की जसं तुम्ही मगाशी म्हटलं की मोक्ष प्राप्त होत नाही की विद्रुपता येते, तर हे त्यांचे गैरसमज आहे ते या माध्यमातून आम्हाला दूर करायचे आहे. आणि आपल्या जे रुग्ण आजही अवयदानासाठी प्रतीक्षेत आहे, या माध्यमातून आपण जास्तीत जास्त रुग्णांना अवयदान करू शकू आणि आपल्या दात्यांना त्याच्यासाठी आपण प्रोत्साहित करू शकू, हा याच्या मागचा आमचा उद्देश आहे. आपल्या देशामध्ये जे अवयदानाचं प्रमाण जे कमी आहे ते वाढवणं आमचा उद्देश आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करणं आमचा उद्देश आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय रुग्णालय असो किंवा खासगी रुग्णालय असो, तर त्यांना पण आपल्याला त्या मान्यता देऊन, जे आपला कायदा आहे मानवी प्रत्यार्पण अधिनियम 1994, ज्याला आपण ट्रान्सप्लांट ऑफ ह्युमन ऑर्गन
ऍक्ट 1994 म्हणतो. त्याच्या अंतर्गत आम्ही जे खासगी रुग्णालय आहे त्यांना पण रजिस्टर्ड करून त्यांना पण आपण सर्टिफाईड करणार आहोत. आणि या माध्यमातून मी सर्व खासगी रुग्णालय जे मोठे हॉस्पिटल आहे, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे, ज्या रुग्णालयामध्ये ब्रेन स्टेमचे रुग्ण असतात, तर अशा वेळी मग रुग्णांच्या नातेवाईकांना आपण त्यांची जर कल्पना दिली तर त्यांच्या नातेवाईकांना आपण जर प्रोत्साहित केलं की तर ते होऊ शकतात की ते याच्यासाठी तयार होणार आणि आपण जास्तीत जास्त रुग्णांना आपण अवयदान देऊ शकू. नक्कीच. सर, आपण जसं आज अवयवदानासंदर्भात बोलतो आहोत, तर काही गोष्टींसाठी काही कायदे असतात, तर या संदर्भातही काही कोणता कायदा आहे का? या संदर्भात मॅडम केंद्र शासनाने ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन ऍक्ट 1994 जसं मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम 1994 या अंतर्गत कायदा केलेला आहे. आणि सर्व प्रक्रिया ही जी आहे ती त्या कायद्याअंतर्गत पूर्ण केल्या जाते. त्याच्यामध्ये कुठल्या रुग्णालयामध्ये आपण ते रुग्णाचे अवयव काढले जाऊ शकतात, त्याच्यामध्ये कोणते डॉक्टर त्याच्यासाठी सर्टिफाईड केलेले आहे, कोणत्या रुग्णालयामध्ये ब्रेन स्टेम कमिटी आहे, कोणत्या रुग्णालयाला मान्यता देण्यात येऊ शकते, याच्यासाठी अप्रोप्रिएट ऑथॉरिटी कोण आहे, हे केंद्र शासनाने त्या कायद्यामध्ये क्लिअर केलेलं आहे, गाईडलाईन दिलेले आहेत. नेत्रदान करताना बरेचदा आपण बघतो की आय बँक असते आणि त्यात ते स्टोअर केल्या जातं आणि चांगल्या पद्धतीने ते तिथे व्यवस्थित पद्धतीने ठेवलं जातं आणि मग दुसऱ्या व्यक्तीला ते लावले जातात ते डोळे. अवयवदानासंदर्भात आपण काय सांगाल सर? संदर्भात मॅडम ती ऑर्गन जे आपण रिट्रीव्ह केल्या त्या मृतकांच्या शरीरातून जे आपण ऑर्गन काढलेले आहे त्याचं स्टोरेज जे शास्त्रीय पद्धतीने आहे ते केले जाते. त्यांना 36 ते 72 तासपर्यंत आपण त्यांना प्रिझर्व करतो आणि जे गरजू आहे त्यांना जे नियमानुसार आपण त्यांचे ट्रान्सप्लांट केले जाते. तर त्याची जे स्टोरेज करायची प्रक्रिया आहे ती पूर्णपणे वैज्ञानिक पद्धतीने राबवली जाते. अच्छा, आणि ती आपल्या इथे उपलब्ध आहे. अच्छा, अवयवदानासंदर्भात जनजागृती संदर्भात आपण काय सांगाल? मला यावर्षी सांगायला आनंद होत आहे की यावर्षी महाराष्ट्र शासनाने ग्रीन रिबन कॅम्पेन सुरू केलेला आहे. म्हणजे अवयदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी हा कॅम्पेन सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत राबवलं जात आहे. त्यामध्ये आम्ही आमच्या ज्या सर्व आरोग्य संस्था, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याच्या व्यतिरिक्त जे एनजीओज आहे, सामाजिक संस्था आहे, NSS आहे, NCC आहे, या सर्वांना संमिलित करून ग्रामीण स्तरावर जे ग्रामसभा यांना सर्व सदस्यांना संमिलित करून या अवयदानाबद्दल जनजागृती करायचा आम्ही यावर्षी संकल्प केला आहे. आणि आम्ही 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान हा जो कॅम्पेन आहे पूर्णपणे आम्ही राबवणार आहोत. आणि या जनजागृतीसाठी आम्ही आरोग्य संस्थात काम करणारे जे अधिकारी कर्मचारी आहे हे त्या दिवशी ग्रीन रिबन किंवा ग्रीन शर्ट म्हणा किंवा कुर्ता म्हणा ही थीम ठेवलेली आहे, जेणेकरून आपल्याला त्या अवयदानाबद्दल सर्वसामान्यामध्ये आपण जनजागृती करू शकतो. मागच्या वर्षी आम्ही रन मॅरेथॉन मॅडम आयोजित केलेली होती. तर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या समन्वयाने मागच्या वर्षी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही रन मॅरेथॉन चंद्रपूरमध्ये आयोजित केली होती. यावर्षी पण आम्ही जनजागृतीसाठी रन मॅरेथॉन आयोजित करणार आहोत. निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा याचे पण आम्ही आयोजन करणार आहोत. आणि आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या या माध्यमातून, आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही हे अवयदानाबद्दलचं महत्व हे सर्व जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत मॅडम या माध्यमातून. जसं आपल्याला मी म्हटलं आहे की केंद्र शासनाने नोटो ही संकेतस्थळ उपलब्ध करून दिलं आहे. त्या संकेतस्थळावर जाऊन आपण आपली संमती देऊ शकतो की मी माझे अवयदान मृत्यूनंतर दान करण्यासाठी आपली संमती देतो. त्यानंतर आपल्याला ते प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनं दिलं जाते आणि ते तुमच्याकडे प्रमाणपत्र राहिलं तर तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या नातेवाईकांना माहित राहणार की नाही यांनी जिवंतपणे आपलं अवयदान करण्याचा संकल्प केला होता, तेव्हा ती तुमची इच्छा म्हणून नातेवाईक ते तुमची इच्छा पूर्ण करू शकणार. आणि मृत्यूनंतर नातेवाईकाची संमती, जवळचे नातेवाईक, मी मगाशी म्हणलं त्याचे आई वडील राहू शकते, पती पत्नी राहू शकते, मुलगा मुलगी राहू शकते, यांच्या संमतीनेच मॅडम ऑर्गन डोनेशन ही प्रक्रिया राबवली जाऊ शकते. नागपूर जिल्ह्यामध्ये मी सांगू इच्छितो की आपलं जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे आपण ब्रेन स्टेम कमिटी निर्माण केलेली आहे. ती कमिटी
ब्रेन स्टेम घोषित करू शकते आणि त्याच्यानंतर इव्हन ऑर्गन रिट्रीव्ह करण्यासाठी तज्ञांची समिती आपल्या चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आहे. पण ऑर्गन डोनेशन करायचं आहे तर ते रुग्णालयातच करावं लागणार. शासनाची मान्यता प्राप्त रुग्णालय आहे. सध्या स्थितीमध्ये जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे एकमेव रुग्णालय आपल्याला रजिस्टर्ड लायसनाइज केलं करण्यात आलेलं आहे. तर या माध्यमातून मला सर्व खासगी ज्यांची मोठी हॉस्पिटल आहे तिथं ज्या ह्या घटना जर होत असणार ब्रेन डेडच्या आणि त्यांची इच्छा असणार तर त्यांनी नक्कीच या ऑर्गन डोनेशनच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा. आपल्या रुग्णालयांना नोंदणीकृत करण्यात यावं जेणेकरून आपले इन्फ्रास्ट्रक्चर आपण मजबूत करू शकतो. तुमच्याकडे जर ब्रेन डेड झाला तर त्या आपण खासगी रुग्णालयामध्ये जाऊ नये. तिथं आपण मग ऑर्गन आपण ब्रेन स्टेम घोषित करून त्यांचे ऑर्गन रिट्रीव्ह करू शकणार मॅडम. अच्छा. हा आणि ब्रेन स्टेम डेटसाठी त्यांच्या नातेवाईकाच्या संमतीनंतर आपण इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांच्या ऑर्गन रिट्रीव्ह करू शकतो, त्यांना स्टोअर करू शकतो आणि मग त्यांना 36 ते 72 तासाच्या अंतात आपण ज्यांना नॅशनल रजिस्ट्रीमध्ये जे वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांना आपण ते अवयव दान करण्यासाठी पाठवू शकतो. तर डिव्हिजनल लेव्हलमध्ये आमची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुपर स्पेशालिटी रुग्णालय, तुकडोजी महाराज सुपर स्पेशालिटी रुग्णालय इथं ZTCC ही समिती आहे. ही समिती मॅडम डिसिजन घेते की कुठल्या रुग्णांना आपल्याला अवयदान करायचं आहे. अच्छा. तर त्यांच्याशी समन्वय करून आपण ही अवयदानाची प्रक्रिया पूर्ण करतो. अच्छा. तर सर आजचा दिवस फार महत्वाचा आहे. जसं आपण मुलाखतीमध्ये वेळोवेळी उल्लेख केलेला आहे की आज काळाची गरज आहे आणि एका व्यक्तीमुळे बरेच जणांचे जीव वाचू शकतात आणि त्यांना नक्कीच नवजीवन मिळू शकतं. सर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल सर? या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सर्व श्रोत्यांना आवाहन करायचं आहे की आपण आणि आपल्या आप्तजनांना सर्वांना आपण नोटो या संकेतस्थळी जाऊन आपला अवयदानासंबंधी आपली संमती द्यावी जेणेकरून मग मृत्यूनंतर त्यांचे नातेवाईक हे त्या रुग्णांच्या जी इच्छा होती अवयदानाची ती पूर्ण करू शकणार आणि रुग्णांच्या ज्या ब्रेन स्टेमचा डेथ झाला आहे तर अशा वेळी मग आपल्या शासकीय रुग्णालयाला संपर्क साधून आपण त्यांची ऑर्गन डोनेशनची प्रक्रिया राबवू शकू. तर जास्तीत जास्त जे रुग्ण अवयदानाच्या प्रतीक्षेत आहे त्या रुग्णांना आपण जीवनदान देऊ शकतो या प्रक्रियेमध्ये. तर आपल्या या माध्यमातून सर्वांना मला अवयदानासाठी आपण सर्वांनी नोटो या स्थळावर जाऊन संकेतस्थळावर जाऊन आपलं संमती द्यावी असं मला या प्रसंगी आपल्याला आवाहन करायचं. श्रोते हो, आजच्या या दिनानिमित्त आपण सर्वजण अवयदानाची प्रतिज्ञा घेणार आहोत. माणुसकी हा माझा मूळ धर्म आहे. दुसऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवणे हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे. अवयदान दानाने दुसऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवता येतो. मृत्यूपंथांना लागलेल्या व्यक्तीला नवा जन्म देता येतो. त्यामुळे हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे. यावर माझा विश्वास आहे. म्हणून मी आज प्रतिज्ञा करत आहे की माझ्या शरीरात जे जे अवयव दुसऱ्या मानवाच्या जीवनात आनंद फुलवू शकतील अशा अवयवावर माणुसकीचा पहिला हक्क व अधिकार असेल. मृत्यूनंतर माझ्या अवयवाचा अशा माणुसकीच्या पुण्य कार्यासाठी उपयोग झाला पाहिजे असा माझा आग्रह आहे. माझ्या पुढील पिढ्यांनी या आग्रहाचा मान राखावा म्हणून मी त्यांना सतत स्मरण देत राहील आणि पुढील पिढ्यावर असे संस्कार घडावे यासाठी मी प्रयत्नशील राहील. मी वैद्यकीय तज्ज्ञ मंडळाने ब्रेन स्टेम मृत घोषित केल्यानंतर उपचारात्मक उद्देशाने माझ्या शरीरातून नमूद केलेले अवयव किंवा पेशी काढण्यास स्पष्टपणे अधिकृत करतो. खूप छान आपण सांगितलं. ज्या पद्धतीने ही जी आपली माहिती दिलेली आहे, बरेचसे गैरसमज आपल्या श्रोत्यांचे दूर झाले. आपल्या आकाशवाणी स्टुडिओत येऊन अतिशय उपयुक्त माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. तर श्रोते हो, अवयवदान करूया, जीवनदान देऊया. तुमचे अवयव दुसऱ्याला जीवन देऊ शकतात. आज अवयवदान दिन या दिवशी अवयवदान करून इतरांना मदत करूया. अवयवदान हे एक सामाजिक जबाबदारी देखील आहे. चला तर कार्यक्रमातून आता निरोप घेऊया आणि अवयवदान करून मानवतेचा धर्म जपूया. मी कार्यक्रमातून निरोप घेते आहे. स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.